मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ काही ग्रुपला प्रसारित झालेले आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तर मी या गोष्टीला असं उत्तर देऊ इच्छितो की गेले 10 ते 12 दिवसापूर्वी मालुंजे असेल, आंबोरे असेल, डिग्रस असेल या 3-4 गावांमधून अवैध प्रकारचं उत्खनन या ठिकाणी मुरुमाचं सुरू होतं आणि त्या मुरुमाच्या उत्खननासंदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम, पोयटा, दगड हे सर्व अवैधरित्या उत्खनन केलं जायचं आणि त्या ठिकाणी मुरुम तस्कर इतके सराईत गुन्हेगार आहेत की यापूर्वी त्यांच्यावर खूप मोठमोठे गुन्हे त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत. तहसीलदारांना मारहाण असो, तहसीलदारांचा पिछा करून या ठिकाणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असो, त्याच प्रकारे खून करण्याचे प्रयत्न असो, असे या ठिकाणी विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. आणि या व्यक्तींनी काही 10 ते 12 दिवसापूर्वी आमच्या मालुंजे गावातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत घुसून जबरदस्तीने त्या ठिकाणी मुरुम काढण्याचा प्रयत्न केला. त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी विचारणा केली असता त्या शेतकऱ्याला जीवे मारण्याची व टायर खाली घालून मारण्याची या ठिकाणी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ते व गावातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून या दृष्टीने या ठिकाणी माझ्याकडे तक्रार केली असता मी काही ठिकाणी त्या संदर्भात चर्चा केल्याच्या नंतर संबंधित व्यक्तींना त्या ठिकाणी माझा राग येऊन 10 ते 12 दिवसापूर्वी या ठिकाणी मला त्यांनी दूरध्वनीद्वारे जीवे मारण्याची व गोळ्या घालण्याची त्या ठिकाणी धमकी दिली. या गोष्टीचा सर्व प्रकार झालेला असताना मी पोलीस प्रशासनाकडे या ठिकाणी ज्या दिवशी मला दूरध्वनीद्वारे संपर्क केला संबंधित व्यक्तींनी, त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. आणि याच गोष्टीचा या ठिकाणी जे मुरुम वाहतूक करणारे काही त्या 2-3 गावातले सराईत मुरुम वाहतूकदार आहेत, या लोकांनी एकत्रितरित्या येऊन आज या ठिकाणी माझा बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक बातमी बघितली. त्या बातमीमध्ये मालुंजे गावातील असलेला रहिवासी शिवाजी नाना डोंगरे या व्यक्तीवर 3 वर्षापूर्वी इतकी मोठी महसूलची कारवाई झालेली आहे की त्यांनी मुरुम उत्खनन करीत असताना शेकडो ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन करून या ठिकाणी ज्या ठिकाणचा त्याने आज उल्लेख केला त्या ठिकाणावरूनच तो मुरुम वाहतूक करीत होता आणि त्याच ठिकाणी त्याची गाडी धरली असता त्या ठिकाणचं मोजमाप करून या ठिकाणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 57,85,400 रुपये इतका दंड त्याच्यावर आकारणी करण्यात आलेला आहे. आणि त्या दंडापोटी ती रक्कम न भरल्यामुळे त्याच्या जमिनीवर तो महाराष्ट्र शासनाचा बोजा या ठिकाणी चढलेला आहे. आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आज सोशल मीडियात माझी बदनामी होत आहे. मी त्यांना एकच सांगू इच्छितो, असे जर चुकीच्या प्रकारे आपण जर बदनामी करत असाल तर निश्चित रूपाने येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आमच्या वकिलाच्या सल्ल्यानुसार आपणास या ठिकाणी अब्रू नुकसान भरपाईची नोटीस या ठिकाणी पाठवण्यात येईल. आणि इथून पुढच्याही काळामध्ये मी या विरोधात मुरुम उत्खनन असो, वाळू उत्खनन असो किंवा अवैध गौण खनिज कोणतंही असो, या संदर्भात वेळोवेळी मी आवाज उठवणार. त्या संदर्भात एखाद्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न जरी केला आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न जरी केला या गुंडांनी, तरी मी त्या गोष्टीला घाबरणारा व्यक्ती नाही. या ठिकाणी समाजकार्य हे प्रथम क्रमांकी ठेवून त्या ठिकाणी मी कार्य करीत असतो. गेले 15 वर्षापासून सातत्याने एक गावचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी कार्य करीत आहे. आणि अशा प्रकारचे आरोप माझ्यावर बिनबुडाचे करणं हे चुकीचं आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला व महसूल प्रशासनाला मी विनंती करतो की तातडीने ज्या ठिकाणी या व्यक्तींनी मुरुम उत्खनन केलेलं आहे त्या मुरुमाच्या उत्खननाचे खड्डे या ठिकाणी मोजमाप करण्यात यावे व आंबोरे परिसरातील तलावाखालील काही जमिनी आहे त्या जमिनींमध्ये वाळूचं उत्खनन या ठिकाणी केलेलं आहे
त्यांचेही पंचनामे या ठिकाणी तातडीने करून घेण्यात यावे, अन्यथा जर हे पंचनामे झाले नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणास बसू असा इशारा या ठिकाणी मी प्रशासनाला देत आहे. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.